सॉरी बरं काय. का हो, काय झालं? रात्री तुम्हाला कमी जास्त बोललो असेल तर कमी नकोच आहात तुम्ही मला बोलायला, जास्त बोलायला हवं. तसं नाही, तिसऱ्या माणसामुळे आपल्या दोघांच्यात वाद नको एवढंच माझं म्हणणं. आई, ज्या गोष्टीची मी कधी कल्पनाही केली नव्हती ती गोष्ट घडवलीस तू. चारू परत आली आणि आई तू योग्य वेळी बुद्धी दिलीस मला त्या भुवनेश्वरीला घराबाहेर काढायची. आता अधिपतीलाही सद्बुद्धी दे बस. शांता, आवर बाई पटापटा. ओबीत काय घालणार आहेस? मला वाटाणा की चण्याची डाळ? डाळ भिजत घातली. अधिपतीला लय आवडते. ते तिसरं माणूस म्हणजे तुमची आई अधिपती. जाऊ दे आता, सकाळ सकाळ आपण आणि कुठे सुरू करायचं, राहू दे की. हा जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूप. वा, आपल्या मुंबईच्या ऑर्डर्स वेळेवर पोहोचल्या. शिवाय 2 नवीन ऑर्डर मिळाल्यात. आपल्या मालाला प्रचंड मागणी आहे तिकडे. आता तयार राहावं लागेल. खूप साऱ्या ऑर्डर येण्याची शक्यता आहे. नाद खोळा, आपण एका पायावर तयार आहे, सोड काय काळजी करू नको. दहीहंडीचं काय? आपल्या फॅक्टरीची परंपरा आहे, यावर्षी साजरी करायची ना. हा, ते आणि आलं नाही का आता, ते तर करायलाच पाहिजे. आपल्या फॅक्टरीतले महिला आणि पुरुष कामगार या दोघांनाही सहभागी व्हायचा यावर्षी. पण काय या वर्षीचं काय ठरतं मग? आपल्या आपल्यातच करायचं आहे का बाहेरच्याच बी बोलवायचं आहे? कसं? नाही, मी बाहेरच्या मंडळांना तसं इन्व्हिटेशन दिलंय. फक्त आता किती थर लावायचे हा आपला कॉल आहे. करूया करूया, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. दरवर्षी करतोय तसंच करूया. पाहिजे तर बक्षिसाची रक्कम 10% वाढवून देऊया यावर. मागच्या वर्षी किती होती त्यापेक्षा थोडी वाढवून देऊया. हा, फंडिंग बिंडिंगचं मी बघतो, काय काळजी करू नका म्हणा. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तूच दहीहंडी फोडणार ना? म्हणजे आपल्या कामगारांची तशी इच्छा आहे की तूच दहीहंडी फोडावीस आणि आपण बाहेरही जावं दहीहंडी फोडायला. हा, पुढे घे यावर्षी पण दहीहंडी, त्यात काय एवढं. कामगारांच्या आनंदावर विरजन नको. भावा, ते मुंबईची पार्टी ना, त्याला कॉल करायचा होता. आपण जाऊया का? ते ठीक आहे, ते करूया. मला सांग, आई साहेबांविषयी कुणाचा काय कॉल बिल आलता का नाही? काय पत्ता लागला का नाही? काय कळलं का नाहीच? राहू दे रे धनाजी, तू काय काय करणार आहेस एकटा? हा, जा तू स्वयंपाकाचं बघ, मी हे करते सगळं. जी सरकार. आणि काय रे, तुला किती वेळा सांगायचं सरकार म्हणू नकोस म्हणून? हा, वही सरकार. चुकलं. आई ग, काय हो, काय झालं? नाही काही नाही. नाही कसं? काहीतरी चाललंय तुमच्या मनात, बोला. खरं सांगायचं तर जे मनातही नव्हतं ना, ते सगळं घडतंय आता. इतकी वर्ष कुणाला सांगू शकत नव्हतो मी. फक्त टेन्शन होतं, पण आता टेन्शन सगळं निघून गेलंय. तू आल्यापासून असं वाटतंय की आता या घरात फक्त आनंदी आनंद नांदेल. आणि माणसानं किती समजून घेतेस तू. आपल्या घरच्या नोकरांना सुद्धा आपुलकीनं वागवतेस. अहो, ती पण माणसंच आहेत ना आपल्यासारखी. हा, माणसांमध्ये कसला भेद करायचा? हीच माणुसकी नव्हती इतकी वर्ष या घरात. म्हणून तर म्हटलं ना, आता सगळं छान होईल. बरं, मी तुला मदत करू का? मला सुद्धा घालवणार आहेस त्या धनाजी सारखं? अहो, काय तुम्ही पण. पाडव्याला आपण असेच हार करायचो, आठवतंय ना? आणि आपला अधिपती आपल्याला फुलं आणून द्यायचा, आणि तो ज्या क्रमाने आपल्याला फुलं आणून द्यायचा त्याच क्रमाने आपण तो हार विणायचो. त्यामुळे आपले हार अगदी वेडे वाकडे असायचे. पण चारू, त्याचमुळं आपल्या घरातले हार हे बाकी सगळ्या घरांपेक्षा वेगळे दिसायचे. आणि तुला आठवतंय, एकदा आपण अधिपतीलाच पकडून त्याला फुलांनी सजवलं होतं. त्याच्या अंगावर सगळीकडे फुलं लावली होती. एक मोरपीस खोचलं होतं त्याच्या केसात. आणि मग फोटोग्राफरला बोलवलं होतं त्याचे फोटो काढायला. आठवतंय? आपला बाळकृष्ण काही फोटोसाठी स्थिर उभाच राहीना. हा, त्याचे किती छान फोटो काढायचे होते आपल्याला. पण हा कधी तुमच्याकडे धावायचा, कधी माझ्याकडे. काही केला त्याचे धड फोटो येईनात. शेवटी तो फोटोग्राफर अगदी वैतागून निघून गेला, आठवतंय ना? का ना अक्षरा, की आता
भुवनेश्वरी मॅडम नाहीत म्हटल्यावर पंचायतच आहे, कारण फंड्सचं काय करायचं, अनेक डिसिजन्स बाकी आहेत अजून. हो बरोबर आहे सर, मला आहे कल्पना. आणि काय ना अक्षरा, आता आपल्याला पुढच्या वर्षासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढवायला लागणार आहे, शाळेत बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं की एकंदरीतच वातावरण बदलावं लागणार आहे आपल्याला. उदाहरणार्थ आता कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आलाय, मुलांमध्ये प्रचंड उत्साह आहे दहीहंडीसाठी, पण आता हे सगळं ऑर्गनाईज करायचं म्हटल्यावरती फंड्स तर लागणारच ना. आणि आपल्याकडे उपलब्ध असलेले फंड्स या सर्वासाठी पुरेसे नाही आहेत, तेव्हा ॲडिशनल फंड्स लागणार आहेत सर, बरोबर आहे तुमचं. तुम्ही नका काळजी करू, मी अधिपतींशी बोलून घेते. तसं तू असताना मला कसली काळजी नाही आहे म्हणा. अक्षरा, मला ना तुला एक अतिशय पर्सनल प्रश्न विचारायचा आहे, चालेल तुला? विचारा ना सर. मी ऐकलं ते खरं आहे? म्हणजे अधिपती साहेबांच्या खऱ्या आई चारुलता मॅडम इथे आलेत? हो खरं आहे सर, म्हणजे मलाच भेटल्या त्या अचानक, आणि मला आधी असंच वाटलं की भुवनेश्वरी मॅडम आहेत. तर मग मी त्यांना घरी घेऊन आले, त्यांनी बाबांना बघितलं, बाबांशी बोलले आणि त्यांना काही गोष्टी आठवल्या, सगळ्या आठवणी सांगितल्या त्यांना. त्यावरून आमची खात्री पटली की चारुलता मॅडमच आहे.